नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू एमपीएससी वाला. मी स्वप्न राठोड आपले एमपीएससी वाला या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, जगातली सर्वात मोठी लोकशाही, युनिटी इन डायव्हर्सिटी म्हणजे विविधतेत एकता म्हणून मिरवून घेणारी भारताच्या लोकशाहीवर आणि सरळ सरळ भारताच्या अस्मितेवर एकदा पुन्हा प्रचंड मोठा हल्ला झाला आणि तो सुद्धा दहशतवादी हल्ला, अतिरेकी हल्ला. काल 22 एप्रिल 2025 पहलगाम जवळ नाही का मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखण्यात येणाऱ्या त्या जागेवर दुपारी 2:30 म्हणजे 2:30 ते 3च्या दरम्यान काही अतिरेकी अचानक लोकल पोलिसांच्या गणवेशात आले आणि त्यांनी निष्पाप भारतीयांना मारून काढलं. निष्पाप त्या भारतीयांची ज्यांची काहीच चुकी नव्हती. काही लोक आपल्या परिवारांसोबत अनेक दिवसानंतर कबाड कष्टाच्या मेहनतीने पैसा घेऊन तिथे सुट्ट्या एन्जॉय करायला गेले असेल, तर काही त्यापैकी नवीन नवीन लग्न झाल्यानंतर त्यांच्या काही आठवणी, जन्मभराच्या आठवणी ठेवण्यासाठी तिथे गेले असेल. पण शेवटी त्यांच्या वाट्यात काय आलं, यानंतर जो पीटीडी असेल, पोस्ट ट्रॉमॅटिक डिसऑर्डर, त्या लोकांना कोण समजावेल आणि आता त्यांच्या मरेपर्यंत, त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना हे कोण समजावून देईल की अशी घटना जी तुमच्यासोबत घडली ती तुम्ही कसे विसरून जाणार. म्हणून कोणताही न्यूजपेपर किंवा सोशल मीडियावर तुम्ही कोणतीही साईट ओपन केली तर तुम्हाला लक्षात येईल की काश्मीरात पर्यटकांवर अतिरेकी हल्ला, 28 स्टार, ही नाही का सकाळच्या लोकमत मधली न्यूज आहे. परंतु हा आकडा अजून वाढेल का? आणि अनेक लोकांचं म्हणणं आहे की आकडा वाढू शकतो. यामध्ये महाराष्ट्रीयन पर्यटकांचाही समावेश होता. पण प्रश्न पुन्हा तोच आहे की भारतच का, नेहमी भारतच का? अजूनपर्यंत अनेक लोक 2019चा पुलवामा हल्ला, ज्यामध्ये आपले भारतीय जवान शहीद झाले होते, हुतात्मा पावले होते, त्याच्याच आठवणी अजूनही ओसरल्या नाही. दरवर्षी लोक त्याला दुःखद घटना म्हणून आठवण करतात आणि त्याच पुलवामा हल्ल्यानंतर एक सर्वात मोठा हल्ला पुन्हा झाला आणि तो सुद्धा या हल्ल्याची जबाबदारी घेणारी तीच संघटना, त्या देशातील पाकिस्तान स्थित एलईटी म्हणजे लष्कर ए तोयबाचा एक नवीन ब्रँच, ज्याला TRF म्हणतात, द रेजिस्टन्स फ्रंट. या हल्ल्यामध्ये आतापर्यंत जे 28 ठार मारले, तुम्ही चित्र बघू शकता. एक नका नवीन वेडिंग झालेली म्हणजे नवीन नका लग्न झालेली एक महिला आपल्या नवऱ्याच्या डेड बॉडीच्या बाजूला बसलेली आहे. तुम्ही विचार करून सांगू शकता की सध्या तिच्या मनात काय चाललेलं असेल आणि सध्या तिची काय परिस्थिती असेल. हा विचार न केलेला बरा. परंतु यामध्ये नका दुसऱ्या चित्रामध्ये आपली इंडियन आर्मी तात्काळ कामाला लागलेली आहे आणि तुम्ही जर हेडिंग बघितलं तुम्हाला लक्षात येईल की पहलगाम, जे श्रीनगर, अनंतनाग आणि फुलगाम या नका बॉर्डर रेषावर नका पहलगाम, आणि या पहलगामला मिनी स्वित्झर्लंड म्हणतात. आणि नका टुरिस्ट स्पॉट, अनेक लोक काश्मीरमध्ये गेल्यानंतर सर्वात पहिले तीच डेस्टिनेशन आपल्या मुक्कामाचं ठरवतात आणि जवळपास 2000 पर्यटक विद्यार्थी मित्रांनो. पण या 2000 पर्यटकांच्या सुरक्षेच्या बाबतीत किंवा इतर बाबतीत तिथे काही पहिल्यापासून नाही का पूर्व सुरक्षा करण्यात आली होती का? आणि त्या बाबतीचे अनेक प्रश्न या आपण छोट्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. त्यानंतर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता की आपल्या इंडियन आर्मीकडून लगेच नाही का त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी एक मास हंटिंग चालू करण्यात आली की ते जे कोणी होते, साधारणतः 40 आतंकवाद्यांचा आकडा सांगण्यात आलेला आहे, त्या 40 पैकी एकही जिवंत उरला नाही पाहिजे. त्यासाठी मास हंटिंग, ज्याला म्हणतो आपण, ती मास हंटिंग सुरू करण्यात आली. आणि हे सुद्धा हिंदू न्यूजपेपरमध्ये 26चा आकडा होता, लोकमतमध्ये 28चा आकडा आहे. कोणता आकडा आहे, पण हा आकडा वाढत चाललेला आहे. टेररिस्ट अटॅक इन जम्मू काश्मीर पहलगाम असं दिलेलं. इथे मॅप सुद्धा दिलेला आहे की श्रीनगर, आणि इथे नका जो रेड कलरचा स्पॉट्स आहे, रेड कलरचा स्पॉट, तर यामध्ये त्या रेड कलरच्या स्पॉटमध्ये पाक व्याप्त काश्मीरचा सुद्धा काही भाग दाखवण्यात आलेला आहे. आणि पाकिस्तान स्थित बंदी असलेल्या दहशतवादी गट लष्कर ए तैयबाचा एक नका भाग असणारी TRF म्हणजे द रेजिस्टन्स फ्रंट याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे. म्हणजे तीच संघटना आणि पुन्हा तोच देश, ज्या देशाचं नाव इथे लिहिलं आहे की पाकिस्तान स्थित ही संघटना. या संघटनेच्या लष्कर ए तोयबा, ज्यांनी भारतावर यापूर्वी सुद्धा अनेक भ्याड हल्ले केले, त्यांना आपण मुतोड म्हणजे तोडून नका हल्ले करून त्यांना आपण उत्तर दिलं, तरी पुन्हा या भ्याड हल्ल्यांनी पुन्हा तीच लांडग्यांनी नका तीच नका पुन्हा म्हणजे परिस्थिती आणून ठेवली किंवा तीच नका त्यांनी नका पुन्हा पुनरावृत्ती केली. आणि त्यामध्ये यावेळेस नाव नवीन आहे TRF द रेजिस्टन्स फ्रंट. आता यामध्ये या रेजिस्टन्स फ्रंटचा तुम्ही नका सिम्बॉल बघू शकता. यामध्ये या तलवारी आणि नका फक्त आणि फक्त भारताचा वरचा काश्मीर भाग दाखवलेला आहे. त्यामध्ये पाक व्याप्त काश्मीर सुद्धा नाही, पूर्णच्या पूर्ण काश्मीर दाखवलेला आहे. पूर्णच्या पूर्ण काश्मीर असं का म्हणतोय विद्यार्थी मित्रांनो की योगायोग नाही आहे. 16 एप्रिलला पाकिस्तानचा जो जनरल आहे किंवा पाकिस्तानचा जो आर्मी चीफ आहे, तत्पूर्वी हे चिन्ह बघून घ्या तुम्ही. यामध्ये नका हे जे चिन्ह आहे हे नका आपल्या बंदूकमध्ये आपण नका जी हे असतो स्नायपर, त्या स्नायपरमध्ये जो दुर्बीण वापरण्यात येतो त्या दुर्बीनचं चिन्ह. इथे तलवार, इथे नका हँड ग्रेनेड म्हणजे ज्याला आपण हाताने फोडणारे बॉम्ब म्हणतो, आणि इथे नका फक्त आणि फक्त काश्मीरचा नका चित्र दाखवलेलं आहे. याच्यावरून तुम्हाला क्लिअर होईल की या लोकांचा उद्देश काय आहे, या लोकांचा
वाईट उद्देश काय आहे किंवा या लोकांचा शैतानी उद्देश काय आहे. आणि हा पाकिस्तान जो घ्या, पाकिस्तानचा नका जो चीफ आहे मुनीर, पाकिस्तानचा चीफ हा 16 एप्रिलला एक वाक्य देतो आणि त्या वाक्यामध्ये तो म्हणतो की जर भारताचा नकाशा बघितला तर त्या नकाशामध्ये काश्मीर जो आहे, काश्मीर ती जुगुलर वेन आहे, जुगुलर वेन म्हणजे गळ्याची नस. तर ही गळ्याची नस आमची आहे आणि याला आम्ही कधी देणार नाही. आता यामध्ये बघा तुम्हाला की सर्व काही जीवन आपलं इथे असते. ही नस जर कापल्या गेली किंवा एखादा व्यक्ती मृत्यू जरी पडला तर तुम्ही अनेक पिक्चरात बघितलं असेल, एकतर पहिले ही नस चेक करण्यात येते किंवा याच्यापेक्षा सर्वात पहिले इथे हात लावण्यात येतो आणि ही नस जर बंद असेल तर डिक्लेअर करण्यात येते की तो व्यक्ती आता कायमचा सोडून गेलेला आहे, तो मृत पावलेला आहे. नेमकं याच जुगुलर वेन बद्दल काश्मीरला उद्देशून हा पाकिस्तानचा चीफ बोलला, पाकिस्तानचा चीफ. आणि तुम्ही बघू शकता की त्याचा नका शेवटी आउटपुट आपल्याला काय भेटलं की एक नका तिच्या हातातल्या तिच्या हातातल्या बांगड्या बघा. ही नॉर्थ इंडियामधली स्त्री आहे. नॉर्थ इंडियामध्ये हिंदी बेल्टमध्ये नवीन नवीन लग्न झाल्यानंतर भरपूरशा अशा नका पूर्ण इथं बांगड्या घालण्यात येतात. तिच्या त्या बांगड्या लाल कलर अजूनपर्यंत त्या बांगड्या सुद्धा उतरलेल्या नाही. तिला आता नेहमीसाठी त्या बांगड्या तोडाव्या लागणार. आणि तिचा नका हसबंड तिथे असं पडलेला आहे की जसं कोणी म्हणणार की एवढ्या सायलेंटमध्ये की तो आराम करतोय का, पण नाही, तो आराम नाही करताय, त्याचा मृत्यू झालेला आहे. तो तिला नेहमीसाठी सोडून चालला गेलेला आहे. तिच्या मनावर काय जात असेल याची तुम्ही विचार करू शकता. यानंतर 16 एप्रिल रोजी इस्लामाबाद ओके, पाकिस्तानची जी राजधानी आहे इस्लामाबाद येथे परदेशी पाकिस्तानी अधिवेशनाला संबोधित करताना पाकिस्तानचा आर्मी चीफ जनरल मुनीर काय म्हणतो की काश्मीर बद्दल आमची भूमिका पूर्णपणे स्पष्ट आहे. ती आमच्या कंठाची नस होती, म्हणजेच गळ्याची नस होती. याला इंग्रजीमध्ये जुगुलर वेन म्हणतात, जुगुलर वेन. आणि ती आमची कंठाची नस राहील. आणि म्हणून नका त्या TRFचा सिम्बॉल बघा, जो तुम्हाला आता दाखवला मी TRFचा, त्या TRFच्या सिम्बॉलमध्ये फक्त काश्मीर दाखवलेला, फक्त काश्मीर म्हणजे भारताचं वरचं डोकं दाखवलेलं आहे. आणि या डोक्यामध्ये मानेपर्यंत म्हणजे भारताचं डोकं आणि मान यामध्ये ती जुगुलर वेनचा उच्चार केला आहे काश्मीरला. ती आमची कंठाची नस राहील, आम्ही ती विसरणार नाही. आणि आम्ही आमच्या काश्मीरी बांधवांना पुन्हा मुद्दामून तो त्यांनी गेम खेळला. काश्मीरी बांधवांना जबरदस्ती हे काश्मीरमधल्या लोकांना बंधू भगिनी बनवण्याचा प्रयत्न करतात आणि यांच्यामध्ये यांचा राग तो जो जास्त वाढला होता तो म्हणजे 5 ऑगस्ट 2019ला 5 ऑगस्ट 2019ला नागपंचमीच्या दिवशी भारतीय राज्यघटनेतलं जे कलम 370 होतं जम्मू काश्मीरसाठी विशेष कलम, ते रद्द करण्यात आलं. आणि त्यावेळेस सुद्धा पाकिस्तानने त्यांचं तेच रडगरानं चालू केलं होतं आणि युनायटेड नेशन्स पर्यंत त्यांनी तो मॅटर पोहोचवला होता की काश्मीर अजूनही त्यांचा आहे. आणि याप्रमाणे त्यांचं रडगरानं संयुक्त राष्ट्रामध्ये सुद्धा चालू होतं. मुद्दामून त्यांनी पुन्हा इथे नका तो इमोशनल वर्ड काश्मीरी बांधवांना त्यांच्या शौर्यपूर्ण संग्रामात सोडणार नाही, जेव्हा की काश्मीरी बंधू भगिनींचा डायरेक्ट त्यांच्यात कोणता संबंध नाही किंवा काश्मीरमधल्या लोकांना त्यांच्यावर कोणता डायरेक्ट नका दूरपर्यंत नका त्यांचा संबंध नाही. पण ते मुद्दामून ओढून ताडून काश्मीरी बांधवांसोबत बंधू भगिनींसोबत संबंध दाखवतात, म्हणजे दाखवतात फक्त आणि फक्त त्यांचा पर्सनल अजेंडा आणि मोटो पूर्ण करण्यासाठी. त्यांना काश्मीरमधल्या कोणत्याही व्यक्तीशी घेणं देणं नाही. मग तो काश्मीरी पंडित असो, काश्मीरी मुसलमान असो किंवा लडाखमधला कोणता बौद्ध असो, यांना कोणाचंच काही घेणं नाही. यांचा फक्त एकच आहे की निष्पाप लोकांना मारणं. जसं त्यांनी नका 28 लोकांना मारून काढलं. या चित्रावरून तुम्ही बघू शकता की परिस्थिती काय होती आणि नका लोकांच्या चेहऱ्यावरून तुम्हाला माहित पडतात की नेमकं काय घडलं त्या याच्यामध्ये. मंगळवारी दुपारी 2:30 म्हणजे पहलगाम, ज्याला मिनी स्वित्झर्लंड म्हणतात, या मिनी स्वित्झर्लंडमध्ये एक दहशतवादी हल्ला सुरू झाला. अचानक नाही का 2000 पर्यटक जे तिथे नाही का बर्फामध्ये किंवा पूर्णामध्ये रमून नाही का आपापल्या आठवणी ताज्या करत होते, त्यामध्ये 40 आतंकवादी लोकल पोलीसच्या ड्रेसमध्ये आले. पहिला प्रश्न तर हा निर्माण होतो विद्यार्थी मित्रांनो की यांना पोलिसांचे ड्रेस कुठून भेटले. एक ड्रेस, 2 ड्रेस आपण समजू शकतो, पण लोकल पोलीसचे 40 ड्रेस यांना भेटत आहे. तर प्रश्न आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांची यामध्ये भूमिका. केंद्र सरकार आणि राज्य सरकार, कारण पहिले जम्मू काश्मीर पूर्णपणे राज्य होतं कलम 370 मध्ये. तर समजा अशा परिस्थितीमध्ये जो पोलिसांचा गणवेश भेटला तर याचा आरोप सरळ राज्य सरकारवर जायला पाहिजे. परंतु 5 ऑगस्ट 2019 पासून भारतामध्ये जम्मू काश्मीर आणि लडाख असे 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण केल्यानंतर आता जम्मू काश्मीर युनियन टेरिटरी आहे, विधानसभा असलेली युनियन टेरिटरी. तरी पण युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेश, केंद्राने शासित केलेला प्रदेश. आणि आता केंद्रशासित प्रदेश म्हटल्यावर त्याची नका बहुतांश जबाबदारी केंद्राकडे आहे. तर हा प्रश्न केंद्राकडे पण येतो की ज्याप्रमाणे पुलवामा हल्ला झाला आणि पुलवामा हल्ल्यामध्ये आपले अनेक सैनिक, जवळपास 40 ते 50 सैनिक आपले शहीद पावले होते, हुतात्मा पावले होते, त्यामध्ये एवढा प्रचंड RDX कुठून आला, कोणत्या मार्गाने आला, या प्रश्नाची उत्तर आजपर्यंत भेटली नाही. तसंच पुन्हा होणार का? आणि केंद्र आणि राज्य सरकार म्हणजे राजकीय तिथे नका नॅशनल कॉन्फरन्सची सत्ता आहे राज्यामध्ये, काश्मीर राज्यामध्ये, काश्मीर केंद्रशासित प्रदेशामध्ये. आणि सध्या केंद्र शासन पंतप्रधान मोदी यांनी आपला सौदी अरेबियाचा दौरा रद्द करत ते लगेच भारतामध्ये आले आणि त्यांना नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर NSA राष्ट्रीय सुरक्षा परिषदेसोबत त्यांनी अर्जंटमध्ये मीटिंग घेतली. पण प्रश्न हा आहे की इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे IB आणि रिसर्च अँड ॲनालिसिस विंग म्हणजे रॉ या दोघांजवळ या गोष्टीची माहिती नव्हती का?
40 आतंकवादी अचानक झुडपातून येतात. हे 40 आतंकवादी भारतामध्ये कोणत्या मार्गाने आले? हे ज्या मार्गाने आले त्याची दूरपर्यंत थोडी खबर बात नव्हती का? अनेक वेळा असं होतं की इंटेलिजन्स जवळ पहिलेच काही ना काही इनपुट असतो, पण यावेळेस इंटेलिजन्स जवळ पहिले इनपुट आला नाही का? कारण घनदाट पाईन जंगलातून, म्हणजे ती मोठमोठी जी पाईन वृक्ष आहे हिरवीगार, त्यातून दहशतवादी बाहेर पडले आणि त्यांनी 40 पर्यटकांच्या गटावर गोळीबार सुरू केला. पर्यटक बैसरन, हा बैसरनला मिनी स्वित्झर्लंड म्हणतात. या मिनी स्वित्झर्लंडमध्ये काही लोक घोड्यांच्या राईडचा आशीर्वाद घेत होते, तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात भारतीय नौदलाचे म्हणजे इंडियन नेव्हीचे एक अधिकारी आणि गुप्तचर विभाग म्हणजे आयबीचे सुद्धा एक अधिकारी यांचं निधन झालं. या व्यतिरिक्त अजून आकडा यायचा आहे आणि त्या आकड्यामध्ये कोण मृत्यू झाले त्यांची नावे सुद्धा पूर्णपणे डिटेल करण्यात आलेली नाही. पण सर्वात महत्वाची गोष्ट की पाकिस्तान हे वारंवार असंच करत राहणार का? आणि या पाकिस्तानच्या ह्या जेवढ्याही लष्कर ए तैयबा किंवा जमात उद दावा किंवा अजूनही ज्या आतंकवादी संघटना आहे ह्या नवीन ब्रांचेस स्थापन करून अशाच प्रकारचा भ्याड हल्ला निष्पाप भारतीयांवर करत राहणार का? यानंतर काश्मीरच्या त्या पर्यटनावर काय परिणाम होणार? सर्वसामान्य लोकांच्या, भारतीयाच्या मनात जी लागलेली आग आहे ती आग शांत करण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून काय करण्यात येणार? सर्वात महत्वाची गोष्ट की आपल्या भारताची इंटेलिजन्स दोन याच्यामध्ये आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. हे मामूली नाही का बाबी नाही आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे पुलवामा हल्ला 2019, जिथे RDX कुठून आलं हे माहीत पडलं नाही. आणि दुसरी गोष्ट, आज हे 40 आतंकवादी अचानक घनदाट जंगलातून येताना त्या 40 यांच्याजवळ नाही का पोलिसांची नाही का म्हणजे युनिफॉर्म होता. त्यामुळे अनेकांना असं वाटलं की हेच नाही का पोलीसवाले आहे जे या 2000 पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आहे. परंतु हेच रक्षकाच्या नावाखाली जे आतंकवादी भक्षक होते, या भक्षकांनी शेवटी बाहेर हल्ला केला. यावर रॉ आणि IB आपल्या सुरक्षा चिन्हावर हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे की इनपुट भेटत नाही आहे का? किंवा इनपुट भेटल्यानंतर सुरक्षा बाळगण्यात आली नाही का? किंवा इनपुट भेटल्यानंतर केंद्राने त्या केंद्रशासित प्रदेशांच्या जी काही युनिट असेल तिथे कॉन्टॅक्ट केला नाही का? अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होतात विद्यार्थी मित्रांनो. परंतु सर्वात महत्वाची गोष्ट की हे जे फोटो आहे जे बघण्यासारखे पण नाही, सेन्सिटिव्ह आहे, या फोटोमधल्या भ्याड हल्ल्यांचे फोटो बघितल्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या मनात जी आता आग लागली आहे आणि सोशल मीडियावर तर प्रत्येक भारतीय आपली काही ना काही प्रतिक्रिया देत आहे. एकदम कमीत कमी प्रतिक्रियेपासून तर एकदम हायएस्ट प्रतिक्रियेपर्यंत की पाकिस्तानला नष्ट करण्यात यावं, तसाचा तसाच हल्ला देण्यात यावा. पण या सगळ्यामध्ये कुठे ना कुठे हे ज्या निष्पाप लोकांचा जीव गेला हा परत येणार का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. पुलवामा आणि त्यानंतर पहलगाम यानंतर पुन्हा भविष्यामध्ये असं काही होऊ शकतं का? या प्रश्नाचे उत्तर अजूनही अनुत्तरित आहे. आणि या प्रश्नाचे उत्तर आपल्याला कोणत्या स्वरूपात भेटणार, कधी भेटणार हे मात्र बघण्यासारखं आहे. यावर विद्यार्थी मित्रांनो माझे 3च प्रश्न आहे की पाकिस्तान हा 1947 पासून हे वारंवार करत आलेला आहे, तर याला आता नेहमीसाठी उत्तर देण्याची वेळ आलेली आहे का? आणि ते उत्तर कोणत्या स्वरूपात द्यावं? नंबर 2, फक्त पाकिस्तानला भारतानेच उत्तर न देता याला आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा या पाकिस्तानची गळचेपी किंवा याला पूर्ण नका कोंडी करण्याची वेळ आलेली आहे का? सार्क मधून म्हणा किंवा युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये हा विषय उचलण्याची वेळ आलेली आहे का? आणि नंबर 3, जर पुलवामा नंतर पहलगाम सारखा हल्ला होतोय आणि जम्मू काश्मीरचा कलम 370 रद्द झाल्यानंतर एक नाका पाकिस्तानचा चीफ असं वाक्य देतो की ती आमची जुगुलर वेन आहे, कंठाची नस आहे, आणि त्यानुसार असा हमला होतोय, मग भविष्यामध्ये रॉ आणि IBला यावर परमाणु सोल्युशन शोधण्यासाठी काय करावं लागेल? यावर विद्यार्थी मित्रांनो तुमचे काय मत आहे हे नक्की सांगा आणि एक भारतीय म्हणून आपले नक्की मत मांडण्याचा प्रयत्न करा. जे निष्पाप लोक या भ्याड हल्ल्यामध्ये मरण पावले किंवा मृत पावले त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी हीच ईश्वरचरणी आणि आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करूया. आणि सोबतच तुम्ही एक भारतीय म्हणून तुमचे मत यावर मांडा आणि यावर तुमचे मत मांडताना तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही याच्यामध्ये सांगू शकता स्पष्टपणे, रोखठोक शब्दामध्ये. धन्यवाद. रेस्ट इन पीस. त्यांच्या आत्म्यांना चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.